आली का शुद्ध? उठा साहेब उठा. अहो पंचपक्वान्न बनवलंय तुमच्यासाठी. तेवढं पोटात कोंबा आणि जा परत दारू डोसून या, नाही तर तिकडेच जाऊन बेशुद्ध पडा जा. नाहीतर मी काय म्हणते, ती दारू गिळण्यापेक्षा ना तुम्ही आमच्या दोघींना का गिळून टाकत नाही व? नाही तर मारूनच टाका, संपून टाका एकदाचा विषय. तर मी कशाला रोजची मडी उकरत बसू इथं? हो त्या लेकीचं लगीन ठरलं तर म्हणलं आता कुठं 4 दिवस सुखाचं येतात, पण नाही तुम्ही परत दारू डोसून यायला सुरुवात केली. कारण काय हो, आमच्या दोघींना त्रास दिल्याशिवाय तुम्हाला जमत नाही ना जगायला. घ्या आल्या राणी साहेब, तुमच्या बाजूने बोलणाऱ्या राणी साहेब आल्या. तुम्ही काय दिवं लावलं बाहेर? कपाडावर 12 वाजल्यात म्हणजे तुझ्याच्यानं बी काय झालं नाही ना राणे? काय विचारते मी? अगं आई ते काय बोलू नकोस, तू बी तुझ्या बापासारखीच आहे, कळलंय मला. ही सुरके, अगं तिला कशाला बोलतीयस तू? ती हाय म्हणून तर घर चालतंय. हा तीच म्हणते आम्ही, ती घर चालवते आणि तुम्ही घराचा वाटोळा करताय. मी बोलू का? बुवा तुम्ही आज जे वागलात ना ते खूप चुकीचं आहे. आणि आपण आईला बोलतो की तिलाही बडबड करते, पण तिचं पण काय चुकतं? तिच्या कुठल्या अपेक्षा पूर्ण केल्यात आपण सांगा बघू. तिने पण खूप त्रास सहन केलाय. नाही आई तू बोल आम्हाला, तू बोल काय, तू जोड्यानं मार आम्हाला. आम्ही खरंच खूप चुकीचं वागतोय, तुला लय त्रास देतोय आहे आम्ही. खरंच सुरके, अगं लय मोठा भार झालोय मी तुमच्यावर. माझा जगून पण काय उपयोग नाही, पण मी तरी काय करू? मरणपणी ना माझ्या दारात. बुवा तुम्ही काय बोलताय? बोलू दे मला राणे. अगं मी मेलो ना म्हणजे तुम्ही दोघे अजिबात रडू नका. उलट तुमच्या असं लय मोठा भार गेला म्हणून असा. अगं माझ्या जित्यापणी नाही, निदान मेला तरी तुम्हाला सुख मिळालं पाहिजे. एवढं जरी झालं ना तरी लय झालं. माझ्यासारखं ना करता माणसाचं जगून काय सुद्धा फायदा नाही बघ. बुवा तुम्ही असं बोलू नका बरं का. एक शब्दही बोलायचं नाही पुढे, नाही तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. ए बाय असं बोलू नको. अगं तुझं असं म्हणली ना तर मी जित्यापणीच मरून जाईल. नाही तर असं करा, तुम्ही दोघी मिळून ना मला लहान कुठेतरी सोडून या. मला या घरचा रस्ताच घावला नाही पाहिजे अशा ठिकाणी सोडा.